नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS 2023 या कायद्यामधील कलम 92 कलम 92चे तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023 मधील कलम 92 कलमाचे नाव आहे सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत येणाऱ्या कृत्याबाबत गर्भातील जिवंत बालकाचा मृत्यू घडवून आणणे. कलमाची तरतूद आणि सोप्या शब्दांमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया. जो कुणी अशा परिस्थितीत किंवा हेतूने एखादे कृत्य करतो की ज्यामुळे जर त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असता तर तो सदोष मनुष्यवध म्हणजे कल्पेबल होमिसाईड ठरला असता आणि त्या कृत्यामुळे गर्भातील जिवंत बालकाचा क्विक अनबॉर्न चाइल्ड मृत्यू होतो तर ते या कलमाअंतर्गत अपराध ठरते. सोप्या शब्दात स्पष्टीकरण समजून घेऊया. जेव्हा गर्भातील बाळ पोटात हालचाल करू लागते त्याला जिवंत बालक क्विक चाइल्ड म्हटले जाते. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने गर्भवती स्त्रीला असा हल्ला किंवा कृत्य केले की ज्यामुळे स्त्री तर वाचते परंतु तिच्या पोटातील मूल मरण पावते, असं ह्या कलमाचं स्पष्टीकरण आहे. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? कायद्यानुसार जन्म न घेतलेल्या बालकाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून पूर्ण कायदेशीर मान्यता नसते. त्यामुळे जर एखाद्याच्या कृत्यामुळे गर्भातील जिवंत बालकाचा मृत्यू झाला तर थेट गुन्ह्याचा म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात कायदेशीर अडचण येत असत. ही कायदेशीर पोकळी भरून काढण्यासाठी आणि गर्भातील जिवंत बालकाच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. या कलमाचा उद्देश काय आहे आणि उदाहरणं पाहूया. उद्देश काय तर गर्भवती महिला आणि तिच्या गर्भातील जिवंत बालकाला हिंसाचारापासून विशेष संरक्षण देणे आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा सुनिश्चित करणे. उदाहरण काय आहेत? अला हे ठाऊक आहे की तिच्या कृत्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू होऊ शकतो. उदाहरणार्थ तिच्या पोटावर जोरात लाथ मारणे किंवा प्राणघातक हल्ला करणे. ने केलेल्या या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होते पण वाचते. महिला ही गंभीर जखमी होते पण वाचते, मात्र तिच्या गर्भातील जिवंत बालकाचा मृत्यू होतो. येथे कलम 92 अन्वये दोषी ठरेल. गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे तर हा गुन्हा जामीनपात्र आहे की अजामीनपात्र? तर हा गुन्हा अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल आहे. न्यायालयात सहजासहजी जामीन मिळत नाही. तसेच हा गुन्हा तडजोडपात्र आहे की अतडजोडपात्र? तर हा गुन्हा अतडजोडपात्र आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे. पीडित पक्ष आणि आरोपी यांच्यात आपसात तडजोड करून गुन्हा मागे घेता येत नाही. गुन्हा दखलपात्र आहे की अदखलपात्र? तर दखलपात्र आहे. गुन्हा कॉग्निझेबल आहे. पोलीस वॉरंटशिवाय आरोपीला थेट अटक करू शकतात आणि FIR नोंदवून तपास सुरू करू शकतात. शिक्षा काय? शिक्षा, अपवाद आणि बचाव आणि न्यायालय पाहूया. शिक्षा काय? 10 वर्षापर्यंतचा कोणत्याही एका वर्णाचा कारावास आणि दंड लागू होऊ शकतो. अपवाद आणि बचाव काय? वैद्यकीय आवश्यकता, गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सद्भावनेने गुड फेथमध्ये केलेले वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रिया, उदाहरणार्थ MTP कायद्याअंतर्गत. अपघात काय? गुन्हेगारी हेतू किंवा पूर्वज्ञान नसताना झालेला निव्वळ अपघात हा अपघातामध्ये मोडतो. आता हा खटला कोणत्या न्यायालयात चालेल तर हा खटला सत्र न्यायालयात, कोर्ट ऑफ सेशन यांच्या न्यायालयात चालतो. आता BSA आणि BNSS अन्वय प्रक्रिया काय आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत कलम 173 या गुन्ह्याबाबत पोलिसांकडे FIR नोंदवला जातो. कलम 183 आणि 187 BNSS अंतर्गत वैद्यकीय पुरावा, मेडिकल रिपोर्ट्स आणि डॉक्टरांची साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कलम 193 अंतर्गत BNSSच्या कलम 193 अंतर्गत तपास पूर्ण झाल्यावर पोलीस सत्र न्यायालयात दोषारोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल करतात. भारतीय साक्ष अधिनियम BSAच्या अंतर्गत तरतुदी. बालकाचा मृत्यू त्या विशिष्ट कृत्यामुळे झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक आणि स्त्रीरोग तज्ज्ञांच्या गायनोकॉलॉजिस्टचा वैद्यकीय पुरावा मुख्य आधार ठरतो. आता या कलमाची समीक्षा काय आहे तर हे कलम 92 हे महिला आणि अजन्मलेल्या बालकाच्या हक्कांचे रक्षण करणारे एक अत्यंत महत्त्वाचे कायदेशीर साधन आहे. हे कलम गंभीर कौटुंबिक हिंसाचार किंवा हल्ल्याच्या प्रकरणांमध्ये गर्भातील बालकाचा जीव जाण्यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर आणि स्पष्ट कायदेशीर चौकट प्रदान करते. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 92च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.